भक्तीच्या नावाने ह्या 3 गोष्टी तुम्ही आजच बंद करायला पाहिजे। नंबर 1, मंदिरांमध्ये दान देणे बंद करा। देशातील सर्वात मोठ्या मंदिरामध्ये जर चोरी होत असेल तर बाकीच्या मंदिरांमध्ये काय अवस्था असेल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही। तुमच्याकडे खूप पैसा असेल तर गरिबांना डायरेक्ट मदत करा, त्यांच्यासाठी शाळा, हॉस्पिटल्स बांधा, त्यांची सेवा देवाला अर्पण करा, पण मंदिरांमध्ये दान देणे बंद करा। नंबर 2, गर्दीच्या ठिकाणी, मग ते मंदिर असो किंवा मॉल, लहान मुलं आणि महिलांना घेऊन जाऊ नका। गर्दीच्या ठिकाणी काय अवस्था होते बघा। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले लोक जेव्हा त्या महिलेला श्वास घ्यायला त्रास होत होता तर ते वरून जात होते आणि लोक त्यांच्यावर हसत आहेत, त्यांच्यावर बॉटल्स फेकून मारत आहेत। अशा गर्दीमध्ये माणुसकी राहत नाही, त्यामध्ये लहान मुलं आणि महिलांसोबत काय वर्तन होत असेल याचा आपल्याला अंदाज आहे। दरवर्षी मंदिरांमध्ये स्टॅम्पेड सारख्या घटना होतात, त्यात लोक मरतात, पण आपण ते टाळण्याचा प्रयत्नच करत नाही। आणि नंबर 3, मंदिरात जाल तर देवाच्या पायावर फक्त डोकं टेकून या। तिथे सांगितले म्हणून साडी चोळी घ्या, प्रसाद घ्या आणि त्यानंतर नदीमध्ये फेकून द्या, हे करणं बंद करा। आज देशातील एक नदी उरली नाही जिचे पाणी खरंच तीर्थ म्हणून पिण्यालायक असेल। जैका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। संतांनी देवाला शोधण्यासाठी मंदिराचा नाही माणुसकीचा मार्ग दाखवला। त्यामुळे देवाला फुले अर्पण करण्यापेक्षा माणसाला आधार द्या, सोनं अर्पण करण्यापेक्षा शिक्षण द्या आणि नद्या प्रदूषित करण्यापेक्षा नद्या स्वच्छ ठेवा। तीच खरी भक्ती असेल।